तर शरद पवार आणि अजित पवार हे डीपीडीसीच्या बैठकीत उपस्थित आहेत। सर्वांसोबत शरद पवारांनी सुद्धा उभं राहून अजित पवारांचं स्वागत केलंय। अजित पवार बैठकीसाठी दाखल होतात शरद पवार सुद्धा उभे राहिले। अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात डीपीडीसीची बैठक आता सुरू झाली आहे। विभागीय आयुक्त कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। तर पुण्यात डीपीडीसीची बैठक सुरू झालेली आहे आणि या बैठकीदरम्यानची ही दृश्य आपण बघतो आहोत। ज्यावेळी अजित पवार सभागृहात पोहोचले त्यावेळी शरद पवार हे देखील उठून उभे राहिले। अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली डीपीडीसीची ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। तर डीपीडीसीच्या बैठकीचे अध्यक्ष असणारे अजित पवार हे जेव्हा बैठकीकरता दाखल झाले तेव्हा इतर सर्वांसोबतच शरद पवार यांनी देखील उभं राहून अजित पवारांचं स्वागत केलं। डीपीडीसीच्या आजची ही बैठक पुण्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि सोबतच वादळी ठरण्याची देखील शक्यता आहे। या बैठकीपूर्वी निधी वाटपावरून सुद्धा बरेचसे वादविवाद रंगताना बघायला मिळालं होतं आणि आज शरद पवार डीपीडीसीच्या बैठकीत नेमकी काय भूमिका मांडतायत हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार हे या बैठकीनिमित्तानं आमने सामने आलेत।